नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. माणगाव ऐतिहासिक परिषदेला 106 वर्ष पूर्ण होत असल्याने त्याची आठवण जागी करण्यासाठी कोल्हापूरच्या ताराराणी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीची 1.25 लाख स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार आहे. ही रांगोळी 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2026 दरम्यान पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे आणि या रांगोळीच्या विश्वविक्रमी नोंद होणार असल्याची माहिती ताराराणी ब्रिगेडचे प्रमुख समीर काळे आणि वैभव कांबळे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील माणगाव ही ऐतिहासिक भूमी असून या ठिकाणी सन 1920 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती. या भेटीला 106 वर्ष पूर्ण होत असल्याच्या भेटीप्रित्यर्थ महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड कोल्हापूर यांच्या वतीने 1.25 लाख स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येत आहे. 150 स्वयंसेवी महिलांच्या सहभागातून 8.5 टन रांगोळी वापरून 5 एकर जागेवर 1.25 लाख स्क्वेअर फूट जागेवर दिनांक 25 डिसेंबर पासून ही रांगोळी रेखाटण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. दिनांक 2 जानेवारी अखेर ही रांगोळी पूर्णत्वास येणार आहे. यासाठी 8.5 टन रांगोळीचा वापर होणार आहे. 11 रंगांचा वापर करण्यात येणार आहे. रांगोळीसाठी समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख आर्टिस्ट मोनाली पाटील, आशा चव्हाण यांच्यासह प्रतिष्ठानच्या 150 युवती सहभागी असणार आहेत. या महिला दररोज 10 तास चित्र रेखाटणार आहेत. या विश्वविक्रमी रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, मास रेकॉर्डमध्ये होणार आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने नवे पारगाव इथं जगातील सर्वात मोठी 11 एकर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी रेखाटण्यात आली होती. तर लातूर इथं 36,000 स्क्वेअर फूट आणि सांगली इथं 18,000 स्क्वेअर फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी रेखाटण्यात आली होती, अशी माहिती समीर काळे, वैभव कांबळे यांनी दिली. ही रांगोळी 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2026 दरम्यान पाहण्यासाठी खुली करण्यात येणार असून या विश्वविक्रमी नोंदीचे आपण साक्षीदार होण्यासाठी माणगावला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन वैभव कांबळे यांनी केले आहे. या प्रसंगी यावेळी सुहास लाटवडेकर, शशिकांत सावंत, अशोक कांबळे, महेश पवार आदी उपस्थित होते. 20, 21, 22 मार्च 1920 रोजी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अशी परिषद झाली होती आणि ह्या वर्षी 106 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा वर्धापन दिन म्हणून या ठिकाणी ही अशी जागतिक नोंद होण्यासारखी या ठिकाणी हे समीर काळे आणि ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून ही या ठिकाणी रांगोळी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही रेखाटली जाणार आहे. 3 तारखेपर्यंत सावित्रीबाई फुले जयंती 3 तारखेला आहे. त्या 3 तारखेपर्यंत हे पूर्ण रांगोळी करणार आहेत आणि 3 आणि 4 आणि 5 तारखेला हे 3 दिवस या ठिकाणी ही रांगोळी पाहण्यासाठी सर्वांसाठी खुली करणार आहोत आणि याचा लाभ संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांनी घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. नमस्कार. आज आपण या ठिकाणी माणगाव या ऐतिहासिक भूमीमध्ये आहोत. माणगाव ही ऐतिहासिक भूमी का म्हटलं जातं तर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक ऐतिहासिक परिषद झाली होती. याला आपण माणगाव परिषद म्हणून इतिहासामध्ये आपण ओळखतो व याच भेटीच्या प्रित्यर्थ छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण या माणगाव नगरीमध्ये 1,20,000 स्क्वेअर फुटाची एक भव्य महाकाय अशी रांगोळी रेखाटणार आहोत. आता ही रांगोळी रेखाटताना यामध्ये अधिकाधिक महिलांचा सहभाग म्हटलं तर ताराराणी ब्रिगेडच्या वतीनं ही रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात येत आहे आणि यामध्ये 150 महिलांचा सहभाग आहे. आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची आपण जर रांगोळी बघितली तर लातूरचं जे रेकॉर्ड झालं हे 36,000 स्क्वेअर फुटाचं झालं आहे आणि सांगलीमधलं जे रेकॉर्ड आहे ते 18,000 स्क्वेअर फुटाचं रेकॉर्ड झालं आहे आणि हे दोन्ही रेकॉर्ड आपण ब्रेक करून या ठिकाणी 1,20,000 स्क्वेअर फुटाचा एक विश्वविक्रम आपण या ठिकाणी नोंदवणार आहोत आणि या विश्वविक्रमाची नोंद आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड
या ठिकाणी आपण सध्या ॲप्लिकेशन केलेले आहेत आणि याची नोंद आपण या ठिकाणी करण्याचा आपल्या संस्थेचा एक मानस आहे. आता ह्या 2 व्यक्ती निवडण्यामागचं कारण काय, तर सामाजिक एकात्मता समाजामध्ये जागृत होणं. कारण छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण व्यक्तिमत्व बघितले तर समाजातली विषमतेची दूरी आपली सगळी दरी जी होती ती आपली बाजूला करून समाजामध्ये एक समतेचा संदेश प्रस्तावित व्हावा, त्यानंतर शैक्षणिक क्रांती व्हावी, या दोन्हीसाठी बाबा ह्या व्यक्ती झटलेल्या आहेत आणि यांची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण करत आहोत.